गंगासागर तलाव परिसरातील विहिरी व बोरवेल जोडण्यांवर येवला नगर परिषदेची कारवाई। 20 विहिरी व 5 बोरवेलचे कनेक्शन खंडित। पावसाळा सुरू होऊनही अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्यानं येवला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगासागर तलावातील पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत आहे। तलावाची पाणी पातळी खालावत असल्यानं भविष्यातील पाणी टंचाईचा धोका लक्षात घेऊन येवला नगर परिषदेनं तलाव परिसरातील अनधिकृत पाणी उपशावर कारवाई सुरू केली आहे। मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली गंगासागर तलावाच्या आजूबाजूच्या सुमारे 500 मीटर परिसरातील विहिरी व बोरवेलची तपासणी करण्यात आली। या तपासणी दरम्यान तलावातील भूजल साठ्यावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित विहीर व बोरवेल धारकांवर कारवाई करण्यात आली। नगर परिषदेच्या पथकाने आतापर्यंत 20 विहिरी तसेच 5 बोरवेलचे वीज कनेक्शन खंडित केले असून पाणी उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या मोटारी व अन्य साहित्य जप्त करण्यात आले। या कारवाईमुळे तलाव परिसरातील अनियंत्रित पाणी उपशाला आळा बसण्यास मदत होणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आले। मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितलं की गंगासागर तलाव हा येवला शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रमुख स्रोत आहे, त्यामुळे तलाव परिसरातील भूजल साठ्याचं संवर्धन करणं अत्यंत आवश्यक आहे। शहराच्या पाणी पुरवठ्यावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असून अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्यांविरुद्ध पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार आहे। नगर परिषदेच्या कारवाईमुळे शहरातील उपलब्ध पाणीसाठा अधिक काळ टिकवून ठेवण्यास मदत होणार असून नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले। सागर तलावाच्या जवळील 500 मीटरच्या अंतराखाली सर्व विहिरी अधिग्रहणाचे काम तुषार आहेर माननीय मुख्याधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे। तरी सर्वांनी त्याबाबत सहकार्य करावे ही सर्वांना विनंती। दिनांक 17/6/2026 रोजी नगर परिषदेच्या वतीने गंगासागर तलावा परिसरातील साधारणतः 500 मीटर अंतर परिसरामध्ये जेवढ्या काही विहिरी बोरवेल असतील त्या सर्वांनी आपापले कनेक्शन बंद करावे। अल्निनोच्या प्रभावामुळे तलावातील पाणीसाठा हा झपाट्याने कमी होत आहे। तसेच पावसाचे जे प्रमाण आहे ते सुद्धा कमी झालेले आहे। पाऊस उशिरा येण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे तसेच प्रशासनास सहकार्य करून दिनांक 17/6/2026 रोजी नगर परिषदेच्या वतीने गंगासागर तलावा परिसरातील साधारणतः 500 मीटर अंतर परिसरामध्ये जेवढ्या काही विहिरी बोरवेल असतील त्या सर्वांनी आपापले कनेक्शन बंद करावे। अल्निनोच्या प्रभावामुळे तलावातील पाणीसाठा हा झपाट्याने कमी होत आहे। तसेच पावसाचे जे प्रमाण आहे ते सुद्धा कमी झालेले आहे। पाऊस उशिरा येण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे तसेच प्रशासनास सहकार्य करून आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही। येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे। विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला नाशिक रोड यरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस।